हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न पाहणार आहे. आणि यामध्ये आज आपण संगणक ज्ञान या घटकावरील कम्प्युटर शॉर्टकट कीज कम्प्युटर शॉर्टकट कीज यावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, Ctrl+C या शॉर्टकट कीजचा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+C चा उपयोग कॉपी करण्यासाठी होतो. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॉपी. समोरचा प्रश्न, Ctrl+V या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? Ctrl+V पेस्ट करणे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पेस्ट करणे. समोरचा प्रश्न, Ctrl+X याचा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+X चा उपयोग कट करण्यासाठी. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कट करणे. पुढे पाहूया. Ctrl+Z चा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+Z चा उपयोग अंडो करण्यासाठी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंडो. समोरचा प्रश्न, Ctrl+S या शॉर्टकट की ही कशासाठी वापरली जाते? Ctrl+S ही शॉर्टकट की सेव्ह करण्यासाठी वापरली जाते. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सेव्ह करणे. समोरचा प्रश्न, Alt+Tab चा उपयोग काय आहे? प्रोग्राम बदलणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रोग्राम बदलणे. समोरचा प्रश्न, Ctrl+P ही शॉर्टकट की या कीचे कार्य काय आहे? Ctrl+ की या शॉर्टकट कीचे कार्य आहे प्रिंट करणे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रिंट करणे. समोरचा प्रश्न, Ctrl+A चा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+A चा उपयोग सर्व सिलेक्ट करण्यासाठी होतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्व सिलेक्ट करणे. समोरचा प्रश्न, Ctrl+F चा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+F चा उपयोग सर्च करण्यासाठी होतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्च करणे. समोरचा प्रश्न, Ctrl+N चा उपयोग काय आहे? Ctrl+N याचा उपयोग आहे नवीन फाईल तयार करणे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नवीन फाईल तयार करणे. समोरचा प्रश्न, Ctrl+W चा उपयोग कशासाठी होतो? Ctrl+W चा उपयोग फाईल बंद करण्यासाठी होतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फाईल बंद करणे. समोरचा प्रश्न, Alt+F4 चा उपयोग काय आहे? Alt+F चा उपयोग आहे प्रोग्राम बंद करणे. बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्राम बंद करणे. राईट. पुढे पाहूया. Ctrl+Shift+T ही शॉर्टकट की कशासाठी वापरली जाते? Ctrl+Shift+T ही शॉर्टकट की बंद केलेली विंडो पुन्हा उघडण्यासाठी वापरली जाते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बंद केलेली विंडो पुन्हा उघडणे. समोरचा प्रश्न, Ctrl+D शॉर्टकटचा उपयोग काय आहे? Ctrl+D या शॉर्टकटचा उपयोग बुकमार्क करण्यासाठी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बुकमार्क करणे. समोरचा प्रश्न, F5 चा उपयोग काय आहे? F5 चा उपयोग प्रोग्राम रिफ्रेश करणे हा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्राम रिफ्रेश करणे. बरोबर. समोरचा प्रश्न, Ctrl+H ही शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? Ctrl+H या शॉर्टकट कीचे कार्य हिस्ट्री उघडणे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हिस्ट्री उघडणे. पुढे पाहूया.
कंट्रोल प्लस क्यूचा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस क्यूचा उपयोग प्रोग्राम बंद करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रोग्राम बंद करणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस ई ही शॉर्टकट की कशासाठी वापरलात? कंट्रोल प्लस ई शॉर्टकटचा उपयोग काय आहे? सर्च बॉक्समध्ये कर्सर आणण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर्च बॉक्समध्ये कर्सर आणणे. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस केचा शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस के या शॉर्टकटचा उपयोग हायपरलिंक तयार करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हायपरलिंक तयार करणे. बरोबर. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एन याचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एनचा उपयोग इनकॉग्निटो विंडो उघडण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 इनकॉग्निटो विंडो उघडणे. समोरचा प्रश्न. शिफ्ट प्लस डिलीटचा उपयोग काय आहे? शिफ्ट प्लस डिलीटचा उपयोग फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस टॅबचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस टॅबचा उपयोग टॅब स्विच करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टॅब स्विच करणे. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप या शॉर्टकट कीचे कार्य आहे टास्क मॅनेजर उघडणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 टास्क मॅनेजर उघडणे. पुढे पाहूया. विंडोज की प्लस डी चा उपयोग कशासाठी होतो? विंडोज की प्लस डी चा उपयोग डेस्कटॉप स्क्रीन दाखवण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डेस्कटॉप स्क्रीन दाखवण्यासाठी. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एल या शॉर्टकटचा उपयोग सूची तयार करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सूची तयार करणे. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस आर चा उपयोग कशासाठी होतो? कंट्रोल प्लस आर चा उपयोग रिफ्रेश करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रिफ्रेश करणे. समोरचा प्रश्न. कंट्रोल प्लस ओ शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस ओ या शॉर्टकटचा उपयोग फाईल ओपन करणे हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फाईल ओपन करणे. पुढे पाहूया. ऑल्ट प्लस टॅबचा उपयोग कशासाठी होतो? ऑल्ट प्लस टॅबचा उपयोग ॲप्लिकेशन स्विच करण्यासाठी होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ॲप्लिकेशन स्विच करणे. राईट. पुढे पाहूया. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस यू या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस यू या शॉर्टकटचा उपयोग टेक्स्ट लोअर केस करण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टेक्स्ट लोअर केस करणे. पुढे पाहूया. विंडोज की प्लस एल चा उपयोग काय आहे? विंडोज की प्लस एल चा उपयोग संगणक लॉक करणे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संगणक लॉग करणे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि मग तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की हा व्हिडिओ तुम्ही किती केअरफुली पाहिलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजलेला आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पाहूया.
कंट्रोल प्लस डी या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. यासाठी तुमच्याजवळ 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कंट्रोल प्लस डी या शॉर्टकटचा उपयोग काय आहे? कमेंट आन्सर करायचं आहे फटाफट. समोरचा प्रश्न, कंट्रोल प्लस एचा उपयोग कशासाठी होतो? हा देखील आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. इझी प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कंट्रोल प्लस ए याचा उपयोग कशासाठी होतो? फटाफट आन्सर कमेंट करायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. कंट्रोल प्लस एच या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? 4 पर्याय आहेत तुमच्याजवळ. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. हा देखील आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे. इझी प्रश्न आहे. यायलाच हवं तुम्हाला आन्सर. कंट्रोल प्लस एच या शॉर्टकट कीचे कार्य काय आहे? आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि यामध्ये आज आपण संगणक ज्ञान या घटकावरील कम्प्युटर शॉर्टकट कीज, ओके, कम्प्युटर शॉर्टकट कीज यावरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आणि मित्रांनो, या ICDS व्हिडिओ सिरीजमधील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पदासंबंधीचा सर्व सिलेबस कव्हर केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा. ते तुम्हाला या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर मिळतील आणि त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, यापूर्वीच्या ICDS व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर हे व्हिडिओ किती महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला कळाले असेल. आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली होती आणि त्यासाठी तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यामुळे त्याची फर्स्ट बॅच फुल झालेली आहे. आणि आणखीन मित्रांचे आपल्याजवळ मेसेज कॉल येतात की सर आम्हाला देखील टेस्ट सिरीज जॉईन करायची. मग त्यांच्यासाठी आपण आपल्या ICDS टेस्ट सिरीजची दुसरी बॅच लॉन्च केलेली आहे. जर त्याला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून त्याबद्दलची माहिती तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आपल्या, त्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ती देखील माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि या टेस्ट सिरीजमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एकदम 99 रुपीजमध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव करून घेत आहे. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.